नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणे सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या अशा 3 रांगोळ्या आपण आजच्या भागात बघणार आहोत. तर या रांगोळ्या शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा. जर आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच असणार आहे. तुम्ही रांगोळ्या बघा. मी तुम्हाला आजच्या दिवसाचं महत्त्व पण सांगते. म्हणजे तुम्ही साईड बाय साईड रांगोळ्या पण बघा आणि मी काय सांगते ते पण ऐका. तर आज आहे 5 सप्टेंबर, शिक्षक दिन. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असणार आहे शिक्षक दिन का साजरा केला जातो. तर आपले भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. तर त्या दिवशी आपण शिक्षक दिन साजरा केला जातो आपल्या इथे भारतामध्ये. तसा जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबरला असतो. भारतात 5 सप्टेंबरला करतात. तर या दिवशी आपण आपले जे शिक्षक आहे, ते भावी पिढ्यांना घडवतात. त्यांना म्हणजे ज्ञान देतात. ते आपल्याला केवळ असं पुस्तकी ज्ञान नाही देत, व्यवहार ज्ञान पण देतात किंवा विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवतात. वेळोवेळी ते मित्र बनून सुद्धा काम करतात शिक्षक आणि शिक्षकांचं म्हणजे सामाजिक कार्य पण करतात. ते जी मेहनत करतात वर्षभर, त्यांचा आदर करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी हा शिक्षक दिन साजरा केला जातो. तर जेव्हा आपण शाळेत होतो, तुम्हाला आठवत असेल आता, की शिक्षक दिन साजरा केला जायचा. म्हणजे आपण जर 5वी-6वीला असू, तर आपले जे सीनियर्स आहेत 10वी-12वी वाले स्टुडंट, विद्यार्थी, ते वेगवेगळ्या शिक्षकांचा, मॅडमचा, सरांचा रोल घेऊन आणि आपल्याला शिकवायला यायचे. जो पण तास असायचा त्याला. म्हणजे मला तर आठवतंय, आमच्या शाळेमध्ये जे काका असायचे घंटा वाजवणारे, प्रत्येक तास संपल्यावर घंटा वाजवतात, त्यांचासुद्धा रोल केला जायचा. आणि ज्या विद्यार्थ्याने शिक्षकांचा रोल घेतला आहे, त्यांनी जर खूप छान पद्धतीने जर शिकवलं, तर त्यांना बक्षीसही दिलं जायचं. आणि संध्याकाळी एक प्रोग्राम व्हायचा. प्रत्येक शिक्षकावर बोललं जायचं. आपले आवडते शिक्षक, प्रत्येकाची अशी ॲक्टिंग वगैरे कोणी-कोणी तर म्हणजे सेम त्यांच्यासारखंच म्हणजे ड्रेस वगैरे तसं करून यायचं मॅडमचं, सरांचं. आणि खरंच तो दिवस खूप छान असायचा शिक्षक दिनाचा. तुमच्या शाळेत पण असं व्हायचं का? खरंच खरंच आपले ते शाळेचे दिवस खूप भारी होते. 10वी-12वी म्हणजे 12वी पर्यंतचे. असं वाटायचं आपण पटकन मोठं व्हावं, पण आता असं वाटतंय तेच दिवस खरंच खूप छान होते. कारण की तेव्हा आपल्याला काही असं डोक्याला टेन्शन नव्हतं ना जास्त. होतं, पण आपल्याला फक्त अभ्यासच करायचा असायचा, दुसरं काय करायचं असायचं. पण आता एवढी म्हणजे मोठं झाल्यावर खूप जबाबदारी वाढते. तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, आता काय जसं काळानुसार आपल्याला बदलायला पण लागतं. तर असे आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. तर तुमच्याही आयुष्यात असे काही शिक्षक होते का किंवा आहे का? नक्की सांगा मला कमेंट करून. तुमचे आवडते शिक्षक, मॅडम कोण असतील ते. शाळेत पण भरपूर चांगले शिक्षक होते. म्हणजे काही असे होते की त्यांचं जर लेक्चर असलं तर भीती वाटायची. म्हणजे नाही का पूर्ण अर्धा तास जो असायचा, आमच्या इथं अर्ध्या तासाचं एक लेक्चर असायचं. तो संपुस्तवर भीती वाटायची. पण त्यांचं ती जागा योग्य असणार आहे, कारण की विद्यार्थ्यांना वळण लागणे हे पण त्यांचं काम आहे, वळण लावणे. तसं सर्व शिक्षक एकदम छान शिकवायचे आमच्या शाळेमध्ये. असो, म्हणजे ते शिक्षक दिनामुळे आठवण झाली, त्यामुळे मी तुम्हाला आपले जुने दिवस सांगितले. आजकाल होतो का नाही सेलिब्रेशन माहीत नाही. मराठी शाळेत होत असणार आहे. बाकीचं काही माहीत नाही. म्हणजे झेडपीच्या स्कूलमध्ये होत असणार आहे शिक्षक दिन वगैरे साजरा. तर आपली पहिली रांगोळी तुम्ही बघितलीच असाल. ती रांगोळी जुनीच होती, पण त्याला थोडी अजून डिझाइन मी ॲड केलेली आणि कलर कॉम्बिनेशन वापरलं आहे वेगवेगळं. तर दुसरी रांगोळी पण आपली 5 ते 5 टिपक्यांची आहे. जर मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल, म्हणजे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला रोज नवीन रांगोळ्या बघायला भेटणार आहे आणि रांगोळ्या नवीन असणार आहे, पुन्हा युनिकही असणार आहे. आणि तुम्हाला जर सकाळी गडबड असेल, घाई गडबड असेल, सणासुदीची गडबड असेल, त्या गडबडीतही तुम्ही एकदम सुंदर रांगोळी काढू शकता. हे मी गॅरंटी देऊन सांगते. म्हणजे कमी वेळेत छान रांगोळ्या काढता येतील अशा रांगोळ्या आपल्या.
आणि जर तुम्हाला आवडल्या तर नक्कीच ट्राय करा रांगोळ्या. आणि रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ अपलोड होतोय, तुम्हाला माहितीच झालं असणार आहे. जेव्हाही टाईम भेटेल नक्की व्हिडिओ बघत जा. लाल आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन वापरलं आहे या रांगोळीमध्ये, नेहमीसारखंच. तर आपली दुसरी पण रांगोळी रेडी झाली आहे. तिसरी रांगोळी बघू शकता मी 3 म्हणजे 3 ते 1 टिपक्यांची रांगोळी काढली आहे. 3 खाली काढले आणि बाजूने एक असे थीम काढून घेतलेली आहे आणि अशा पाकळ्या काढल्या 4 साईडनी 4. आतमध्ये असे रेष काढून घ्यायच्या. नक्कीच ट्राय करून बघा ह्या रांगोळ्या तुम्ही. उद्या शनिवार आहे आणि उद्या गणपती विसर्जन आहे. तर म्हणजे आता गणपती बाप्पा जाणार तर आपल्याला करमणार नाही, कारण की एवढे दिवसांची सवय झालेली असते. पण काय करणार ते म्हणजे जसा नियम आहे त्याप्रमाणे चालतंय. आणि पुढच्या वर्षी येणार पण परत आपले बाप्पा. तसे तर आपल्यासोबतच आहे नेहमी. पण ते कसं आता सवय झालेली असते ना एवढं 10 दिवसांची. तुम्हाला जर आधीच्या पण रांगोळी सांगितली, तुम्हाला जर असे छोटे छोटे शेप्स येत असतील ना, तर तुम्ही कितीही मोठी रांगोळी नक्की काढू शकता त्याच आकारांचा वापर करून. तुम्ही यात कलर भरला तरी छान वाटेल. मी टिपकेच काढलेले. तर ह्या तिन्ही रांगोळ्या नक्की बघा आणि कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. अशाच रांगोळ्या बघण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. उद्याच्या भागातही आपण सोप्या सुंदर रोजसारख्याच रांगोळ्या बघणार आहोत. आणि ट्राय करून बघा रांगोळ्या. काढता येतील तुम्हाला, नक्कीच जमतील. काहीच अवघड नाही रांगोळ्या. जास्त कलर पण नाही वापरले, एकदम कमी कलरमध्येच काढलेले आहे. आणि भेटूया तो पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. धन्यवाद. बाय बाय.